शिक्षणाचा दर्जा फक्त शाळांमधील निकालांच्या टक्केवारीवर आणि मुलांच्या परीक्षेतील गुणांवर ठरवला जाऊ नये, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली बनकर होत्या. प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, नानजीबाई ठक्कर होते. संस्थेचे प्रभारी अध्यक्ष अज देवस्थळी, उपाध्यक्ष पाबा पारखी, सचिव दीपक मेहता, बँक ऑफ बडोदाचे उपव्यवस्थापक सुहास परांजपे, नगरसेवक आबा बागुल आदी यावेळी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, शिक्षणाचा दर्जा फक्त शाळांमधील निकालांच्या वाढत्या टक्केवारीवर आणि मुलांच्या परीक्षेतील गुणांवर ठरवला जाऊ नये. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न सुसंस्कारित करून उपजीविकेच्या विविध संधी उपलब्ध करून देणे हे शाळांचे कर्तव्य आहे. मुलांचा कल, त्यांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांना त्या वाटेने जाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करावीत. हुजूरपागा शाळेला 127 वर्षांची प्रदीर्घ उज्ज्वल परंपरा लाभली आहे. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांनी केलेल्या कामामुळे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ या शहरात रोवली गेली. विविध अडचणींना तोंड देऊन ही संस्था उभी राहिली आहे. काही लाखांचे शुल्क घेऊन शिक्षण देणाऱ्या उच्चभ्रूंच्या शाळाही या देशात आहेत, पण समाजातील सर्वसामान्य घटकांच्या मुलींना ज्ञान करून घडवण्याचे काम हुजूरपागासारख्या शाळा वर्षानुवर्षे सातत्याने करत आहेत. त्यांना सर्वार्थाने पाठिंबा देण्याचे कर्तव्यच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मी ज्या वेळेला अनेक शिक्षण संस्थांमध्ये जातो त्यावेळेला बहुतेक वेळेला आमची शाळा चांगली कशी आहे किंवा आमची संस्था चांगली कशी आहे हे सांगताना त्याची सांगड ही निकालाशी घातली जाते. आमच्या शाळेचा निकाल 100% लागतो. आमच्या शाळेतले इतके विद्यार्थी बोर्डामध्ये येतात. आमच्या शाळेतल्या इतक्या विद्यार्थ्यांना इतके टक्के मार्क मिळतात. हे एक परिमाण होऊन बसलेलं आहे की शिक्षणाच्या दर्जाच्या संदर्भामध्ये शिक्षणाचा दर्जा हा काही फक्त मार्काच्या टक्केवारीत किंवा रिझल्टच्या टक्केवारीमध्ये मोजता येईल असं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. माझं मत हे आहे की आपल्याला विद्यार्थी सर्व गुण संपन्न, सर्व क्षेत्रामध्ये पारंगत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून, संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आमची शिक्षणाची दिशा असली पाहिजे. भारतासारख्या राष्ट्रामध्ये श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी असलेल्या योजना राबवण्यासाठी क्रीडा संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सहक्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांनी केले. महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित विभागीय परिसंवाद आणि महिला संमेलनाचे उद्घाटन सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे महासचिव प्रल्हाद सावंत आणि उपाध्यक्ष आर.बी. पाटील उपस्थित होते. सोपल म्हणाले, शासनाच्या नव्या क्रीडा धोरणात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. त्या योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी क्रीडा संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा या योजनांचा देशात इतर राज्ये अनुकरण करून फायदा उठवतील. 25 जादा गुण योजनेप्रमाणे सुरुवात करून नंतर रद्द करण्याची वेळ आपल्यावर आली होती, तशी अवस्था पुन्हा होईल. राज्यात पावसाळ्यातील गवताप्रमाणे नवीन खेळ उदयास येत आहेत. त्यापैकी कित्येक नवीन खेळांची नावे मला स्वतःलाही माहीत नाहीत. राज्यात सर्व जिल्हा संघटना त्यांच्या कागदांवर नोंदणी आहेत. खेळाच्या साहित्याच्या दुकानापासून संघटनेची कार्यालये, मैदाने एकाच ठिकाणी कसे असू शकते, हा माझा प्रश्न आहे. हे खेळ अधिकृत ऑलिम्पिक खेळांच्या खेळाडूंवर अन्याय करीत आहेत. त्याकडे राज्य संघटनांनी लक्ष देण्याची जरूर आहे. योग्य खेळाडूंना त्या योजनेचा फायदा मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यात 5% राखीव कोट्यामधून नोकरीत दाखल होणाऱ्या खेळाडूंना वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणे 1 वर्ष क्रीडा खात्यात अप्रेंटिसशिप द्या. राज्यात तळागाळात ॲथलेटिक्सचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून यापुढील काळात जिल्हा पातळीवर ॲथलेटिक्स परिसंवाद आणि महिला संमेलने आयोजित केली जाणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.
आषाढी एकादशी निमित्त संगीताचार्य द वी काणेबुवा प्रतिष्ठान आणि दिवा प्रतिष्ठानच्या वतीने अभंग रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विठ्ठल आवडी प्रेम भावे म्हणत विठुरायाच्या जागराच्या भक्तिमय वातावरणात पुणेकर नाव निघाले। पहावा विठ्ठल बोलावे विठ्ठल असे म्हणत अवघे पंढरपूरच साकारले होते। आषाढी वारी पंढरपुरात पोहोचते, मात्र त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला विठू माऊलीच्या नावे रंगवून जाते। हाच रंग अधिक गडद झाल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला। जय जय रामकृष्ण हरीने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि रूप पाहता लोचनी म्हणत संपूर्ण वातावरण दंग झाले। आधी रचिली पंढरी अहो नारायणा, गेई गेई माझे वाचे, अवघे घरचे पंढरपूर, श्रीरंगा कमला कांता, अबीर गुलाल, पद्मनाभा नारायणा या भक्तिगीतांनी रसिक भक्तिभावात नाले। या भजनांचे माधुर्य शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील या गायकांनी सुरांनी वाढवले। विजय घाटे, भवानी शंकर, अमर ओक, श्रीराम हसबनीस, माऊली टाकळकर यांनी साथ संगत केली। यावेळी उपमहापौर दीपक मानकर, वसुधा मानकर, करण मानकर, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर उपस्थित होते। आणि या कार्यक्रमाला साथ देणारे सर्व मान्यवर, माझे मित्र शौनक अभिषेकी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, अमर ओक, मुलीचं निवेदन ऐकल्यानंतर असं वाटतं खऱ्या अर्थानं कुठेतरी माऊली या ठिकाणी आली आहे असं वाटतं। 700-750 वर्ष होऊन गेले पालखी सोहळ्याला, परंतु तो आनंद घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। लाखो भाविक पंढरपूरला आज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फक्त परमेश्वराने प्रत्येकाला जन्माला घातल्यानंतर काही ना काहीतरी कला जीवनामध्ये दिलेली आहे। या व्यासपीठावरती उपस्थित मला क्षणभर असं वाटतं की विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला देखील ही जाणीव झाली असेल की मला खऱ्या अर्थानं आळवणारी या व्यासपीठावरती बसलेले आहेत असं म्हणतो। त्याची ही एक प्रकारची सेवाच आहे। अभंगाच्या माध्यमातून जरी आपण करत असलो, जसं या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकाला गुरु हा जीवनामध्ये करावा लागतो, जसं ज्ञानेश्वर माऊलीला देखील निवृत्ती महाराज हे गुरु करावे लागले। परंतु ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं की माणसाने माणसावरून प्रेम करायला पाहिजे, आणि हा याच्यातला या भक्ती सारामधला खरा सार आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। ज्ञानेश्वर म्हणतात, निवृत्ती आचार निवृत्ती विचार निवृत्तीच सार आयुष्याचा, रामकृष्ण हरी जय जय, गोविंद मुरारी गोविंद मुरारी जय जय। स्नेहवर्धन प्रकाशनच्या वतीने डॉक्टर मधुरा कोरांनी लिखित मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते करण्यात आले। ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू, ज्येष्ठ गायक डॉक्टर संजीव शेंडे, अभिनेता डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर मधुरा कोरांनी, डॉक्टर स्नेहल तावरे यावेळी उपस्थित होते। खरे म्हणाले, जीवन आणि मरणाशी असणारा खेळ अनुभवणारे समाजातील सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व डॉक्टर हेच आहे, परंतु त्यांच्या संबंधीची भूमिका नाटकात मांडली जात नाही। मराठी नाटककारांना डॉक्टर या विषयावरील लेखन का करावेसे वाटत नाही। डॉक्टरांच्या आयुष्यात सर्वात जास्त मानसिक ताणतणाव आणि कौटुंबिक ताण असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात गुंतागुंतीचे प्रमाण अधिक असते। रुग्णांसाठी डॉक्टर हा देवाचे रूप घेऊन येणारा असतो, त्यामुळे रुग्ण मानसिक दृष्टीने डॉक्टरांच्या जवळ गेलेला असतो। डॉक्टर ओक म्हणाले, डॉक्टर श्रीराम लागू हे नाट्यसृष्टीतील आमचे डॉक्टर आहेत। डॉक्टर लागूंकडून आम्ही कलेचे धडे घेत आहोत। सध्या समाजात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लोप पावत आहे, त्याचे दुष्परिणाम म्हणजे नागरिक मानसोपचार तज्ञाकडे धाव घेत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले। समाजातील वाढलेला चंगळवाद आणि संस्कारांना दिलेल्या तिलांजलीमुळे एड्सचे प्रमाण वाढले आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केले।
नगर शहर वासीय आणि स्नेहालय संस्थेच्या वतीने निराधार, वंचित आणि एड्सग्रस्त महिला आणि मुलांसाठी कात्रज येथे बालभवन सुरू करण्यात आले. संस्थेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर अल देशमुख, ज्योती एकबोटे, संजय गोगळे आदी या प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर अवचट म्हणाले, एड्सग्रस्त मुलांना आणि नागरिकांना समाजाने प्रेम दिले पाहिजे. अनेक प्रतिबंधात्मक उपाय असतानाही जनजागृतीचा अभाव असल्यामुळे ही मुले दुर्लक्षित होत आहेत. पैशांची मदत न करता केवळ प्रेमाने देखील या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, समाजात एड्सग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. शासन यंत्रणा हे थांबवण्यासाठी अपुरी पडते. त्यामुळे प्रत्येक शहर गावातील संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण घेत असताना वैद्यकीय महाविद्यालयामध्येच नाटकाचे खरे वेड लागले, असे सांगून ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. स्नेहवर्धन प्रकाशनच्या वतीने आयोजित मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा या पुस्तक प्रकाशन समारंभानंतर अरुण नुलकर यांनी डॉक्टर लागू यांची मुलाखत घेतली. डॉक्टर लागू म्हणाले, भावे हायस्कूलमध्ये मी पहिल्यांदाच रंगमंचावर पाऊल टाकले. त्यावेळी माझा एवढा बोजवारा उडाला की मला एकही संवाद आठवला नाही. गोपाळकृष्ण गोखले यांची भूमिका साकारायला मी रंगमंचावर उभा होतो. त्यामुळे त्यानंतर मी नाटकात काम करणार नाही आणि लोकांसमोर बोलायचे धाडस करणार नाही असे ठरवले होते. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मला नाटक पाहायला आवडू लागले. त्यामुळे मी तास बुडून नाटक पाहायला जात असे. त्यातून नाटकामधल्या अभिनेत्यांच्या चुका देखील काढू लागलो. घरी आल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन नाटकातल्या कलाकाराची नक्कल करण्याचा प्रयत्न करायला लागलो. त्यानंतर मात्र मला नाटकाचे व्यसनच लागले. नाट्य क्षेत्रात माझ्यावर जास्त प्रभाव पडला तो भालबा केळकरांचा. नाटक करतेवेळी गावोगावी जात असताना तुमच्यातला डॉक्टर उपयोगी पडायचा का, या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर लागू म्हणाले, नाटकाच्या दौऱ्यात कलाकार आजारी पडण्याच्या घटना घडत होत्या. नाट्यगृहातील अस्वच्छता, हवापालट अशी अनेक कारणे होती. परंतु मी हक्काचा डॉक्टर सोबत असल्याने त्यांची काळजी घेणे आणि औषध देण्याचे काम मी केले आहे. नाटक क्षेत्रात यायला मिळाले नसते तर मी कदाचित आत्महत्या केली असती, असे सांगत डॉक्टर लागूंनी नाटकाविषयीचे अतोनात प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर सोमनाथ परदेशी यांची सनद रद्द केलेली असताना देखील अद्यापही ते पुणे मनपामध्ये प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील सर्व प्रॅक्टिशनर यांना शासनाने घोषित केलेल्या गॅझेटनुसार त्यांच्याकडे असलेली सनद नूतनीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे कळवून त्याप्रमाणे 1987 आणि 88 मध्ये राज्यातील सर्व मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्यापैकी अटी आणि शर्तीची पूर्तता केलेले प्रॅक्टिशनर यांची सनद नूतनीकरण करून दिली. परंतु डॉक्टर सोमनाथ परदेशी यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडे त्यांची सनद नूतनीकरण करून मिळण्याकरता सन 1982 नंतर सुमारे 30 वर्षात एकदाही अर्ज केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांनी सन 1989 आणि 90 या कालावधीमध्ये नोंद केलेल्या यादीत सोमनाथ परदेशी यांच्या नावाचा नोंद वगळण्यात आली आहे, अशी माहिती रवींद्र बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर सोमनाथ ताराचंद परदेशी यांच्याकडे गेल्या 22 वर्षात कोणतीही सनद नसताना आणि त्यांची पूर्वी 1982 मध्ये प्रॅक्टिशनर्स म्हणून नोंद करण्यात आली होती, ती देखील 22 वर्षांपूर्वी रद्द केली असताना ते आजही देखील महापालिकेचे सर्वोच्च पद उपभोगत आहेत. इतके स्पष्ट कळून देखील मनपा आयुक्त यांनी डॉक्टर परदेशी यांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल न करता तसेच MMC कायद्यानुसार डॉक्टर परदेशी यांच्याकडे कोणतीही कायदेशीर सनद नसताना देखील स्वतः डॉक्टर म्हणून 22 वर्षे भूषवले आणि सर्व लाभ तसेच पगार स्वीकारून लाखो रुग्णांच्या जीवाशी खेळले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे कायद्यानुसार संबंधित बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्याकरता डॉक्टर परदेशी यांचे नाव कळवणे क्रमप्राप्त होते. परंतु मनपा आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्याकडे पूर्ण पाठ फिरवून बनावट आणि बोगस डॉक्टरला पाठीशी घालून अभय दिल्याचे दिसून येते. तरी मनपा आयुक्त आणि डॉक्टर परदेशी यांच्या विरुद्ध संगनमत करून शासनाची आणि पर्यायाने महापालिकेची तसेच जनतेची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार दिनांक 30/6/2012 रोजी पुणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मुंबई यांच्याकडे केली आहे, असेही बराटे यांनी यावेळी सांगितले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.